मंडळी, राज्यातलं एकूण राजकीय वातावरण बघता आपल्या असं लक्षात येतं की विरोधकांचा आवाज सध्या खूपच बोथट झालाय. बोथट म्हणण्यापेक्षा बंदच झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता विरोधी पक्ष किंवा विरोधी गट हा खरं तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर असायला हवा आणि असंच जनरली असतं. पण सध्याच्या घडीला असं कुठलंही वातावरण दिसत नाहीये. मुळात विरोधकच किती राहिलेत हा एक प्रश्नच आहे. कारण जे कोणी विरोधक आहेत तेच मोठ्या प्रमाणावर सत्तेच्या वळचणीला जाताना दिसत आहेत. एका मागोमाग एक पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. त्यातही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्यांची संख्या ही नगण्य आहे. पण असं असताना विधानसभेला ठरवून गेम झालेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आता माहिती सरकार विरोधातच दंड थोपटले आहेत. त्यांनी आता बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे. यावेळी त्यांनी आता अंतयात्रा निघाली तरी चालेल पण मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलंय. दिल्लीतल्या शेतकरी नेत्यांच्या आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकेत यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्या उपोषणाला भेट दिली आहे आणि आपला पाठिंबा दर्शवलाय. पण एकूणच असेच जर इतरही शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी झाले तर सरकार विरोधात मोठं शेतकरी आंदोलन उभं राहू शकतं, जे की पुढे जाऊन गेम चेंजर ठरू शकतं असं अनेक राजकीय तज्ज्ञ म्हणतायत. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की बच्चू कडूंचं उपोषण कशा पद्धतीनं गेम चेंजर ठरेल. बच्चू कडू यांचं आंदोलन नेमकं काय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी. तर बघा, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चांदूर बाजार इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एका नेत्यानं स्वतःला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेतलं. बराच वेळ जमिनीखाली राहिल्यामुळे या नेत्याची तब्येत प्रचंड खालावली, पण तो काही केल्या मागं हटायला तयार नव्हता. त्यावेळी अमरावतीचे काही पत्रकार आराराबा पाटील यांच्या मंत्रालयातील कॅबिनमध्ये बसलेले होते. आराराबा पाटलांनी या पत्रकारांना सांगितलं, काहीही करा पण या नेत्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा. त्यानंतर मग पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आंदोलन मागे घेतलं. पुढे याच नेत्यानं अनेकदा जीवाशी खेळून आंदोलनं केली आणि महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली. अर्थातच या नेत्याचं नाव आहे बच्चू कडू. मंडळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू अर्थात ओमप्रकाश बाबूराव कडू यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. त्यांच्या आंदोलनाची स्टाईल असो किंवा दिव्यांगांना मदत, बच्चू कडू यांना त्या कारणानं सतत चर्चेत असतात. शेतकरी, दिव्यांग तसेच स्थानिकांचे प्रश्न मांडण्यात बच्चू कडू पुढे असतात. एकूणच त्यांच्या अभिनव आंदोलनासाठी ते राज्यभर प्रसिद्ध आहेत. पण सध्याच्या घडीला बच्चू कडू एका आंदोलनामुळे प्रचंड चर्चेत आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी गेल्या 8 तारखेपासून माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह प्रहार संघटनेच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले, आमची अंतयात्रा निघाली तरी चालेल पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. हे आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, मच्छीमारांसाठी करत आहोत. सरकारनं आम्हाला आश्वासनं दिली होती, मात्र आज तागायत त्यांची पूर्तता झालेली नाहीये. पण आता आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही पुकारलेलं अन्नत्याग आंदोलन थांबवणार नाही. घरकुल, मच्छीमार आणि मेंढपाळांसह अनेक मुद्दे आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. अन्नत्याग आंदोलन करण्याची या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमच्यावर वेळ आली आहे. याशिवाय माजी आमदार बच्चू कडू यांनी यावेळी आमदारांच्या वाढलेल्या पगारावरून माहिती सरकारलाही धारेवर धरलं. ते म्हणाले, एकीकडे मनरेगाच्या मजुरांचे पगार 200 वरून 250 झाले तरी दुसरीकडे आमदारांचे पगार 90,000 3 लाख करण्यात आले. केवढीही तफावत आहे. दिव्यांगांना 1500 रुपयात जगता येतं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. अजित पवार यांना 2.5 लाख पगार आहे. खरंच त्यांना एवढ्या पगाराची गरज आहे का? येत्या 14 तारखेला आंदोलनाचं चित्र बदलणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आपण अन्नाचा एक कणही खाणार नाही. आता कार्यकर्त्यांनी समोर आलं पाहिजे. बच्चू कडू गेला पाहिजे अशीच सरकारची भावना असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दिव्यांगांना मिळणारं मानधन वेळेवर मिळत नाही. त्यावर अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहेत, परंतु दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नसल्याचा हल्लाबोलही बच्चू कडू यांनी यावेळी केला. बेमुदत आंदोलन छेडलेल्या बच्चू कडू यांनी यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका घरातील आहेत म्हणून एकत्र येऊ नये तर मुद्द्यांवर एकत्र आलं पाहिजे. मुंबई वाचवणं फार महत्वाचं आहे. ठाकरेंचा हा कौटुंबिक विषय आहे. मुद्दे घेऊन ते एकत्र आले तर फार चांगलं होईल असंही त्यांनी सांगितलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत केलेल्या आरोपांवर बच्चू कडू यांनी भाष्य करताना ईव्हीएम मशीन काँग्रेसचं पाप असून त्यांनी बी पेरलं आणि भाजपनं या बियाला विषारी फळ लावलं अशी घणाघाती टीकाही केली.
यासोबतच बच्चू कडू यांनी महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू आहेत. हिरवा निळा भगव्यामध्ये लोक विखुरले जात आहेत. जी हवा देशात सुरू आहे ती बदलली गेली पाहिजे. शेतकरी आंदोलनात येण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये, पण हा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी बलिदान करायला तयार आहे अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली. एकूणच बच्चू कडू ईर्षेलाच पेटले असल्याचं दिसतंय. मंडे आंदोलनाला भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी भेट दिली. तसेच टिकैत यांनी यावेळी कडू यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळावर उपस्थितांना राकेश टिकैत यांनी संबोधित सुद्धा केलं. प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नसानसात आंदोलन भरलेलं आहे. सध्याचे देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी काळात आंदोलनकर्ते खूपच कमी असतील. मात्र बच्चू कडू हे यातीलच एक आहेत जे शेतकऱ्यांसाठी लढत राहतील असं म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शिवाय शेतकऱ्यांच्या लढाईत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा लढा हा कायम एकत्रित राहिला आहे. बच्चू कडू हे काय आज आंदोलन करत नाहीयेत. शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा हा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. जेव्हा ते आमदार होते तेव्हा ते विधान भवनात शेतकऱ्यांसाठी बोलायचे. आता ते आमदार नाहीत तरीही शेतकऱ्यांसाठी तसेच दिव्यांगांसाठी आंदोलन करत आहेत. आज महाराष्ट्र आणि केंद्रात जे सरकार सत्तेत आहे ते आंदोलनकर्त्यांना तसेच इतर राजकीय पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक मुद्द्याच्या नावाखाली एकमेकांना भडकावण्याचं काम सुरू आहे. अशा या सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या रक्तातच आंदोलनाची धार आहे असं म्हणत राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं. भारतात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात बघायला मिळतात. खरं तर संपूर्ण देशात जी कृषी पॉलिसी लागू आहे तीच महाराष्ट्रातही आहे. मात्र तरीही महाराष्ट्रातूनच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत, कारण या ठिकाणी शेतकऱ्यांची मजबूत अशी संघटना नाही आहे, अशी खंत सुद्धा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली आहे. पण एकूणच बच्चू कडू यांच्या मागण्या या सर्वसामान्य जनतेसाठी पूरक आहेत. त्या सर्वसामान्यांच्या हिताच्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामान्य जनता ही बच्चू कडू यांच्या पाठी उभी राहील याचा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. पण बच्चू कडू यांचं बेमुदत अन्नत्याग उपोषण ज्या मागण्यांसाठी सुरू आहे त्या मागण्या नेमक्या आहेत तरी कोणत्या हे आपण आता पाहूयात. सगळ्यात पहिलं तर दिव्यांग व विधवा महिलांना ₹6,000 मानधन देण्यात यावं. त्यानंतर आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. तसेच शेतमालाला MSP म्हणजेच हमीभावावर 20% अनुदान देण्यात यावं. दिनांक 7 एप्रिल 2015 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावेत. युवकांच्या हाताला काम द्यावं, नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावं. तसंच रिक्त जागा तातडीनं भरण्यात याव्यात व जास्तीत जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरता समान निकष लावून किमान 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावं. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावं. तसेच शेतमजुरांकरता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावं. पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामं महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये घेण्यात यावीत. तसेच फळपिकांना 3:5चा रेशो लावून दुग्ध व्यवसाय सुद्धा MREGS म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी ₹10,000 मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा. ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येतं त्याचप्रमाणे शेणखताला, सेंद्रिय खताला सुद्धा अनुदान देण्यात यावं. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावं. त्याचबरोबर मनरेगामधील मजुरी 312 वरून ₹500 करण्यात यावी. दुधातील भेसळ रोखण्यात यावी. तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट ₹50 प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट ₹60 प्रति लिटर मिळावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान ₹40 बाजारभाव होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये. निर्यात बंदीच्या निर्णयानंतर बाजारभाव कोसळताच त्यावेळेस बाजारभाव सावरण्यासाठी नाफेड व NCCF सारख्या संस्थांनी थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमधून खुल्या लिलावात खरेदी केला पाहिजे. किमान ₹25 बाजारभाव राहावेत यासाठी धोरण बनवण्यात यावं. सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रतिटन ₹4,300 दर 1% रिकव्हरी बेस रेट धरून मिळावा. तसेच पुढील 11% रिकव्हरीसाठी ₹430 FRP दर मिळावेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसांमध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करण्यात यावी.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाच इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी. तर बघा, एकूण अशा सगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन उभं केलं आहे. पण आता या निमित्तानं सर्व शेतकरी नेत्यांना एकत्रित करून बच्चू कडू सर्वसामान्यांचे प्रश्न समोर आणतायत. याचा थेट धोका नक्कीच भाजपा आणि महायुतीला आहे. आगामी काळात हे आंदोलन मोठं झालं तर हा भाजपवर मोठा प्रहार ठरेल आणि हे आंदोलन अर्थातच गेम चेंजर ठरेल. आता अर्थात बच्चू कडू यांच्या यापैकी किती मागण्या मान्य होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. पण भविष्यात जाऊन हे आंदोलन अधिक तीव्र झालं तर सरकारसाठी नक्कीच ते डोकंदुखी ठरणार हे नक्की आहे. पण तुमच्या याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य होतील का? बच्चू कडूंचं उपोषण गेम चेंजर ठरेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.